माझ्यासारखी ना कदाचित मीच एकटी असेल, हे का मी बोलते आहे ना ते तुम्हाला पुढे सांगतेच. पण त्याआधी आज ना भैया इथं एक काम करत होता, म्हणजे त्याला ना डोसे खायचे होते आणि सकाळी ते बनवायचे होते. रात्री ना त्याला सांगितलं की तू तांदूळ वगैरे वाटून घे मिक्सरला. सो ते हे सगळं करत होता आणि मी व्हिडिओ काढत होते, त्यामुळे त्याला वरती बघायचं नव्हतं. पण नंतर ना त्याच्या नकळत मी व्हिडिओ शूट केला आणि त्याने फायनली वरती बघितलं. तर तो ना घरातले असे छोटे मोठे काम करत असतो, आम्ही जे काही सांगाल ते. खरं तर माझा ना भाऊ खूपच असं गुणी आहे. तर त्यानंतर ना मग माझ्या आजीने ना माझ्यासाठी साडी आणली होती आणि पिल्लूसाठी ते हातातल्या बांगड्या आणला होता. सो तीच ते सगळं दाखवत होते, आम्ही ते बघितलं आणि साडी खरंच खूप सुंदर होती. तिचा कलर मला तर खूप जास्त आवडला आणि बहुतेक इकडनं जाता वेळी मी हीच घालेल जेव्हा मी माझ्या घरी जाईल जालन्याला रिटर्न तेव्हा. त्यानंतर भैयाने पिल्लूसाठी ना हे पार्सल ऑर्डर केलं होतं, म्हणजे याला पिलो म्हणता येईल आय थिंक. त्याला एक्झॅक्ट नाव काय हे मला माहिती नाही, बट मान अशी वाकडी होऊ नये बाळाची म्हणून हे सगळं असतं. तर भैयाने त्याच्यासाठी ते ऑर्डर केलं होतं आणि ते खरंच खूप छान आहे. ह्याची लिंक मी देते आहे, तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये लिंक असं टाईप करू शकता. आणि मी असं बोलले होते की कदाचित माझ्यासारखी मीच, कारण मी पिल्लूला 2 वेगवेगळे मिटन्स घातले, कारण आम्हाला ते ऐनवेळी सापडत नव्हते.